तुम्ही सुरक्षित नाही. तुम्ही कैदेत आहात. फक्त सवयीच्या नावाखाली. आजच ओळखा, तुमचं कोमट पाणी कोणतं आहे. तुम्ही दररोज सकाळी आनंदाने उठता, की फक्त सवय म्हणून? आतून अस्वस्थ आहात का? कारण तुम्ही ज्या आयुष्याला सुरक्षित सापळा समजता, कदाचित ती सोय नसून तुमची हळू होणारी कैद आहे. एक प्रश्न विचारतो. जर उद्याही तुमचं आयुष्य आजच्यासारखंच राहणार असेल, तर तुम्ही आनंदी असाल का? तीच नोकरी, तीच धावपळ, तीच माणसं, त्याच समस्या. आणि रात्री झोपतानाही तो एकच विचार, माझं आयुष्य असं का झालं? पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तेच. कारण तुम्हाला ते आयुष्य आवडतं म्हणून नाही, तर त्याची तुम्हाला सवय झाली आहे. माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात धोकादायक गोष्ट दुःख नाही, पण दुःखाची सवय होणं आहे. पहिल्यांदा एखादी गोष्ट आपल्याला त्रासदायक वाटते. मग आपण ती सहन करतो. मग तिच्याशी जुळवून घेतो आणि काही काळानंतर ती गोष्ट आपल्याला सामान्य वाटायला लागते. कारण कैद नेहमी भिंतीची नसते. कधी-कधी ती आपल्या सवयींची सुद्धा असते. हे कसं घडतं हे समजून घेण्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका बेडकाला थंड पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवण्यात आलं. पाणी त्याला सुरुवातीला आरामदायक वाटत होतं. तो शांत होता. बाहेर पडण्याचं कोणतंही कारण त्याला दिसत नव्हतं. मग पाणी हळू गरम होऊ लागलं. सुरुवातीला त्रास झाला नाही. उलट थोडी उबदारता त्याला सुखद वाटली. थोड्या वेळाने अस्वस्थता जाणवली. पण तो स्वतःलाच म्हणाला, "थोडं गरम पाणी आहे, पण सहन होण्यासारखं आहे." आणि इथेच सगळ्यात मोठी चूक झाली त्याची. त्याने बदलणाऱ्या परिस्थितीला सामान्य समजायला सुरुवात केली. ही गोष्ट खरी असो वा नसो, मात्र त्यातून मिळणारा धडा हा 100% खरा आहे. ही गोष्ट बेडकाची नाही, तुमच्या ऑफिसच्या त्या खुर्चीची आहे, जिथे तुम्हाला आता बसावसं वाटत नाही. आता जरा स्वतःकडे बघा. दर रविवारी रात्री तुम्हाला वाटतं, उद्या पुन्हा ऑफिस. सोमवारी सकाळी अलार्म वाजतो. तुम्ही उठता, तयार होता, कामावर जाता आणि दिवसभर स्वतःला समजावता. चालू दे, सध्या ठीक आहे. महिन्याच्या शेवटी सॅलरी येते ना, घर खर्च भागतो, जबाबदाऱ्या पूर्ण होतात आणि पुन्हा पुढचा महिना सुरू होतो. कदाचित तुम्हाला ती नोकरी आवडत नाही, पण तुम्ही ती सोडतही नाही. एखादं नातं तुम्हाला आनंद देत नाही, पण सवय झाली आहे म्हणून तुम्ही तिथेच राहता. तुमचं एखादं स्वप्न आहे, ज्यासाठी तुम्ही म्हणता, पुढच्या वर्षी बघू आणि ती पुढची वर्ष 5 वर्षाची झाली. हेच ते कोमट पाणी आहे. सुरुवातीला त्रास होत नाही. मग आपण त्याच्याशी जुळवून घेतो आणि एक दिवस बाहेर पडायचं जेव्हा वेळ येते, पण आपण स्वतःलाच म्हणतो, आता खूप उशीर झालाय, आता वय झालंय, आता रिस्क घेणं शक्य नाही. पण कदाचित समस्या तुमच्या परिस्थितीत नाही. समस्या ही आहे, की तुम्ही त्या परिस्थितीला खूप दिवसापासून सामान्य समजत आहात. कधी-कधी सुरक्षित वाटणं म्हणजे सुरक्षित असणं नसतं. तुमचा कम्फर्ट झोन म्हणजे जिथे तुम्हाला त्रास होत नाही अशी जागा नाही. तर कम्फर्ट झोन म्हणजे जिथे तुम्हाला बदलण्याची गरज वाटत नाही अशी जागा. म्हणून आज स्वतःला विचारू नका, माझं आयुष्य इतकं वाईट का आहे? त्याऐवजी विचारा, मी कोणत्या गोष्टीला सवय म्हणून सहन करतोय? आता प्रश्न असा पडला असेल तुमच्या मनात, यातून बाहेर कसं पडायचं? तर पहिली गोष्ट मित्रांनो आपण करू शकतो बघा, स्वतःला ओळखा. हो, की तुम्ही कुठल्या कोमट पाण्यात आहात. म्हणजे नोकरी, नातं, एखादी सवय, भीती की स्वतःबद्दलची चुकीची समजूत. प्रामाणिकपणे उत्तर द्या स्वतःला. दुसरं छोटंसं पाऊल आपण उचलू शकतो बघा. मोठी उडी मारायची वाट बघू नका. आजच नोकरी सोडायची गरज नाही. आजच सगळं बदलण्याचीही गरज नाही. फक्त एक छोटंसं पाऊल टाका. एक फोन कॉल, एक अर्ज किंवा एक नवीन स्किल, एक कठीण संभाषण
एक निर्णय जो तुम्ही खूप दिवसापासून पुढे ढकलत आहात. आणि तिसरी एक गोष्ट आपण जी करू शकतो, जेव्हा तयारी होते, तेव्हाच उडी मारा. कारण अस्वस्थता म्हणजे नेहमी धोका नसतो. कधी-कधी ती वाढीची सुरुवात असते. जो त्रास तुम्हाला खरंच त्रास देतो, तोच त्रास तुम्हाला वाढवतो. आज रात्री झोपताना स्वतःला एक प्रश्न विचारा मित्रांनो. माझं आयुष्य मला खरंच आवडतं का? की मी फक्त त्याची सवय करून घेतली आहे? कारण आयुष्य एका दिवसात बदलत नाही. पण एक दिवस आपण बदलायचं ठरवतो. तुमचा कम्फर्ट झोन तुम्हाला सुरक्षित वाटतो. पण कधी-कधी बाहेर पडणं हीच खरी सुरक्षितता असते. तुमची उडी आजपासूनच सुरू होऊ शकते. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगेल तुम्हाला जाता-जाताना, स्वतःला ओळखा. तुम्ही कोणत्या कोमट पाण्यात अडकले आहात? तुमच्या आयुष्यातील ते कोणतं कोमट पाणी आहे? हे स्वतःला प्रामाणिकपणे कबूल करा आणि शक्य असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, महत्त्वाचा वाटत असेल, तर तुमच्या अशा एका ओळखीच्या मित्राला नक्की पाठवा. आणि अशाच वास्तववादी कथांसाठी, व्हिडिओजसाठी मनोविश्व या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थांबूया इथेच. धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची.